नमस्कार मित्रमैत्रिणींनो, गरमी बऱ्यापैकी पडू लागली आहे. आपल्याला जेवायला अगदी खूपच कंटाळा येतो. तर त्यावेळी आपण अशा पद्धतीचे अगदी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही जर सॅलड खाल्लं, तर आपल्याला त्याच्यामध्ये बरंच काही मिळतं. जसं काही कॅलरी कमी असते, पोट भरीचंही असतं, वजनही कमी होतं, पोषण तत्वही मिळतात, एक एनर्जी मिळते. तर असं सॅलड पाहण्यासाठी मात्र तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा लागेल. तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण जे बनवणार आहोत सॅलड, त्यासाठी घालायची काकडी. अर्धी काकडी घातली, एक छोटासा टोमॅटो घातले, त्याचबरोबर 2च चमचे मी कांदा घातले. कांदा तुम्हाला जर स्किप करायचा तर करू शकता. त्याचबरोबर इथे घालायचे गाजर. गाजर आपण तुम्ही जर कच्चे खात नसाल तर हलकंसं वाफवून घ्या, आणि कच्चे खात असाल तर उत्तमच आहे. त्यात सिमला मिरची घालायची, आणि इथे मी घेतले शेंगदाणे. शेंगदाणे जर तुम्हाला भाजून हवे असेल तर भाजूनही घालू शकता. जर भाजून नसेल तर इथे मात्र मी घेतलेत उकडून. कारण का इथे मी मक्याचे दाणे आणि शेंगदाणे थोडंसं मीठ घालून थोडेसे वाफवून घेतले, छान चव लागते. त्याचबरोबर हिरवी मिरची जराशी घालायची आहे. तसंच इथे आपण घालायचे 1 चमचा तीळ. तीळ मात्र कच्चे घालायचे नाही, अगोदरच तीळ थोडेसे भाजून घ्या. तीळ 1 चमचा घालायचे. त्याचबरोबर घालायचे इथे आपण चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स घातल्यानंतर त्याची थोडीशी आणखी चव येते. नसेल तर स्किप केलं तरी हरकत नाही. काळी मिरचीची पूड घाला. त्याचबरोबर इथे चाट मसाला घालायचे. चाट मसाला नसेल तर एखादी तुम्ही काळं मीठ घालू शकता. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ, आणि इथे मात्र घालायचं आपण मध, साखर नाही. कारण का आपण हे मध घातल्यामुळे आपल्याला एक नैसर्गिक आपल्याला साखरही मिळते, त्याचबरोबर एक एनर्जीही मिळते. म्हणून नक्की तुम्ही अशा पद्धतीचेच मध घाला. इथे माझ्याकडे रोजमेरीचं झाड आहे, म्हणून त्याची मी थोडीशी पानं टाकलेत. सगळ्यांकडे तर नसेल, पण तुम्ही शेपूची पानं असेल तर नक्की टाका. त्याचबरोबर थोडासा लिंबू पिळायचा आहे, आणि नंतर आपण घालायची कोथिंबीर. हे आपलं सॅलड रेडी झालं आहे. आता आपण याला चांगलं व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही कधी जेवायच्या वेळी अशा पद्धतीचं सॅलड बनवून दिलं सगळ्यांना, तर त्यांचं अगोदर ते सॅलडनी थोडंसं पोट भरलं जाईल. म्हणजे कमी आपल्याला जेवण होतं, आणि गरमीमध्ये एरवीसुद्धा आपल्याला जेवायला होत नाही. डायबिटीससाठी, वजन कमी करण्यासाठी ती उत्तम पर्याय आहे बघा. पुन्हा आपण बनवणार आहोत दुसरं सॅलड. त्यासाठी आपण इथे नॉर्मल मी काकडी थोडीशी सोलून ना लांबसर अशी कापून घेतली. त्याच्यावरती थोडेसे तीळ घालायचे. तेच मी अगोदरच भाजून ठेवले होते, भाजलेले तीळ. शेंगदाणे मात्र इथे मी अगदी पावडर मिक्सरमध्ये नाही केलं, खलबत्त्यात केले. त्यात दातामध्ये शेंगदाणे थोडेसे आले पाहिजे. इथे मात्र जेव्हा आपण फोडणी देतो तेव्हा तिळाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल, इथे ऑलिव्ह ऑइल किंवा तिळाचं तेलच घ्यायचे. इथे मी तिळाचे घेतले. हलकंसं थोडंसं अगदी 1 चमचा असं लसणाच्या पाकळ्या बारीक चिरायच्या आणि घालायच्या. थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे. चांगलं अगदी होऊ द्यायचं. अगदी लालसर जरासं झालं तरी हरकत नाही, फक्त कच्चेपणा गेला पाहिजे. नंतर ही फोडणी त्यात घालायची पूर्णपणे. चव छान लागते याच्याने, करून तर बघा एकदा. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ. इथे तुम्हाला म्हटलंय काळं मीठ, काळी मिरची पूड, ते तुझा घालू शकता. त्याचबरोबर लाल तिखट, आणि नंतर आपण घालणार आहोत याच्यामध्ये आपलं अगोदरी घातलं आपण मध, ते इथे सुद्धा आपण मधच घालायचं आहे. मी साखरेचा वापर कुठेही केलेला नाही आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर करा, पण जर तुम्ही वजन कमी करत असाल आणि डायबिटीज पेशंट असेल तर त्यांनाही घाला. जर ते नाही घातलं मध तरीसुद्धा चालेल. थोडासा लिंबू पिळायचा, आणि त्याच्यावरती आपण घालायची कोथिंबीर. कारण का आपण बऱ्यापैकी जे आपण सॅलड वगैरे बनवतो, कोशिंबीर घरी बनवतो. कांदा, टोमॅटो, काकडी, दही घालून. ती तर आपण खातोच, पण अशा पद्धतीचे वेगळ्या पद्धतीचे तुम्हाला मी दाखवलंय का तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे सॅलड मिळू दे. कधी पाहुणे येणार असतात तर तुम्ही अशा पद्धतीने करूनही ठेवू शकता. स्वतःही तुम्ही अशा पद्धतीने खाऊ शकता. आता हे दुसरं आपलं सॅलड रेडी झालंय. आता आपण जे बनवणार आहोत ते सुद्धा साधं सोप्या पद्धतीने काकडीचंच आहेत. काकडी खाल्ल्यामुळे आपल्याला पाण्याचंही प्रमाण आपल्या शरीरात बऱ्यापैकी वाढतं. आता या काकडीला मी गोल गोल कापून साली सकट घेतलेलं आहे. थोडंसं मीठ लावायचं. मीठ लावल्यानंतर अगदी 3 मिनटं ठेवा. 3 मिनटं ठेवल्यानंतर मी त्याचं सगळं जे पाणी आहे ना ते पूर्ण काढून टाकणार. असंच जर मला जर करायचं नसेल तर तुम्ही अगदी तसंच जर घातलं तरी मीठ चालेल. मी त्यासाठी केलं आहे की त्याच्यामध्ये बाकीचे जे जिन्नस घालणार त्यासाठी ते पाण्याचं प्रमाण त्यात जास्त असता कामा नये. लसणाच्या पाकळ्या पुन्हा तशाच पद्धतीने अगदी मी चांगला भाजून घेतल्या तिळाच्या तेलामध्ये. तीळ घालायचे 1 चमचा. त्यानंतर घालायचे शेंगदाण्याचा कूट, अगदी बारीक केलेला नाही, थोडे दाणे असले पाहिजे. त्याचबरोबर चिली फ्लेक्स घालायचे, आणि इथे मात्र मी चिली सॉस घातलेलं आहे. चिली सॉसने थोडाशी चव या सॅलडला आणखीन वेगळी येते. त्याचबरोबर इथे काश्मीरी लाल तिखट घातलं आहे. हिरवी मिरची हवी असेल तर तेही घालू शकता तुम्ही. नंतर आपण त्याच्यावरती पिळायचं लिंबू पिळायचा. प्रत्येक सॅलडवरती लिंबू नक्की पिळा. लिंबूमध्ये सुद्धा सी विटॅमिन्स मिळतं, म्हणून नक्की पिळायचा. त्याचबरोबर मध.
या सगळ्या सॅलडमुळे एवढी आपल्याला एनर्जी राहते आणि आपल्याला खाल्ल्यानंतर पोट भरीचंही आहे, वजन नक्की तुमचं कमी होणार आहे. नक्की करून बघायचं आहे. कोथिंबीर घालायची आणि आता मात्र हे सॅलड मी हाताने मिक्स करून घेते, कारण त्यात चिली सॉस वगैरे घातलं आहे ना म्हणून. अशा पद्धतीने थोडंसं मिक्स करून घ्या, म्हणजे सगळी जिन्नसं व्यवस्थितरित्या चमच्यापेक्षा हाताने जरा व्यवस्थित लागतात. तर अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलं. आता तुम्हाला दाखवते की बघा किती छान असं आपलं हे सॅलड व्यवस्थितरित्या रेडी. अगदी चटपटीत थोडंसं लागतं, थोडासा तिखटपणा, थोडासा आंबटपणा, थोडासा गोडपणा. सगळी अगदी आपली जी चव या सगळ्या सॅलडमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आहे. नक्की करून बघा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, त्याचबरोबर शेअर करायचे आणि हे सॅलड नक्की करून पाहायचे. या गरमीमध्ये नक्की करून बघा, तुमचं पोट भरीचं आहे